नमस्कार मंडळी, मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णू माळी. तर कसं झालं, आता लय झालं मी व्हिडिओ टाकत नव्हतो कारण की आजार होतो. आणि हे बघता काय, हा पाठीमागचा माणूस हा पण आजारी आहे. मागं हातला पोंडवले, त्याने सलाईन लावले. आम्ही दोघं पण आजारी होतो. आणि तर आज असा विशेष दिवस आहे की वॉकिंग प्लाझा म्हणून दिवस साजरा केला जातो वर्षातून एकदा. तर आम्ही आता आलेलो आहे लक्ष्मी रोडला. तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने साजरा केला जातो ते. पाहू शकता तुम्ही, इकडं न्यूजवाले वगैरे आहेत, इकडे चित्रकला वगैरे आहेत. असं चित्रकला, रांगोळी, ते आमचा गडी पुढे चालतोय दाडा. ते बघू शकता, त्याच्या हाताला सलाईन लावलेला आहे, तसाच उतरून आणला बघूला फिरवाय. आणि हे अशा प्रकारचे काउंटर वगैरे मांडले जातात. हे काय आहे मला समजलं नाही. हे काय आहे? एकाच संस्था आहे आमची. ओके. डिसेबल लोकांसाठी आपण काम करतोय. ओके. ॲक्सेसिबल टू पुणे. कसं होतं, आता इथून जर इकडे जायचं म्हटलं, एखाद्याला अंध असू द्या किंवा फिजिकली डिसेबल असू द्या, त्यांना जाता येणं अवघड असतं. अरे वा, म्हणजे चेअर वगैरे, व्हीलचेअर वगैरे केले यूज केले जातात. अरे वा. हे पाहू शकता, इकडे मुली रांगोळी वगैरे काढतात. आपलं रांगोळीच म्हणतात, हां रांगोळीच काढतात. म्हणजे खूप छान प्रकारे असं किती सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत हा रस्ता आता पूर्णपणे बंद असतो. इथं ड्रॉइंग काढतात वाटतं बहुतेक. चल ना अरविंद. इकडं पुढे असं ड्रॉइंग चांगलं काढाल त्या, ड्रॉइंग वगैरे चांगलं काढाल तुम्ही. तर असे खूप सारी गर्दी आहेत आता. आणि मी सकाळच फिरायला आलो इकडे. म्हणजे सकाळी म्हणजे आता किती वाजल्या त्या 11. हां 11:30 वाजल्या सकाळच्या. तर इकडे ड्रॉइंग वगैरे मस्तपैकी काढतात. आतमध्ये नकोस. तर हे पाहू शकता तुम्ही. हे अरे हातात घेऊन फिरतो मी. इकडं आता हे गेमचं प्रकार आहेत. कोणी सापशिडी खेळतंय, कोणी लुडो खेळतंय. हो सापशिडी खेळत. यूट्यूबला सोडतो व्हिडिओ, ब्लॉगर आहे. असंच बनवं जायचं. विष्णूवाळे 7991. तर इकडं भरपूर प्लेसमेंट आहे असं, म्हणजे आजच्या दिवसापुरतं. आजचा कशासाठी म्हणजे काय आजचा दिवस कशासाठी म्हणून? पादचारी दिन आहे ना. ओके. म्हणजे जर वर्षातून एकदा असतो ना? हो, दरवर्षी असतं ना? ओके. म्हणजे पूर्ण रस्ता ब्लॉक केला जातो काय? हो. आणि थोडी चालण्याची सवय. आता रोजच्या धावपळीमध्ये गाड्या घोड्यामध्ये हे पुन्हा आता बदलते किंवा आपण एखाद्या दिवस करतोय सुट गाडीवर पळतोय. बरोबर. एवढा एक दिवस माणसाने थोडं तरी चालावं. यासाठी दिवस चालू केलं. अच्छा. लोक असे बाबा येतात. आता हा एवढा गाडीवडी करत चालल्यामुळे काय काय लोकांना की आता काही घाण निघते, वेस्ट निघते, प्रदूषण होतं गाड्यांमुळे. मग या दिवसात किती प्रमाणे कमी केलं जातं. आपली स्वच्छमनी संस्था आहे ती, त्यानुसार आता इकडे जे विक्रेट प्रायव्हेट आहे घेतले जातात. त्यामध्ये टाकापासून टिकावं ह्या अशा वस्तू आहेत. विक्रेट केलेलं आहे ते. प्लास्टिकची लेअर आहे त्या. प्लास्टिक 3 लेअरचं. या प्लास्टिक पासून हे काय झालं की प्रदूषण होतं त्याचं. तर रिसायकलाचे पुट्टे तयार केले जातात. अच्छा. थर्माकॉल आहे. सगळे टाकापासून टिकावं पर्यावरण पूरक ज्या काय वस्तू आहे हे सगळे स्टॉल लागलेले आहे सगळे. ओके. धन्यवाद सर. तर सरांनी अशी छान अशी माहिती दिली आहे. आणि आता आम्ही आमच्या गाडीकडे जातोय पाठीमाघारी. आणि बघू आता पुढे मला पण जायचं थोड्या वेळ FC कॉलेजला. तिथं पण आज 12 ते 1 वाचन आहे. तर 1 तास तिथं मी वाचनासाठी जाणार आहे. कारण की 14 तारखेपासून पुस्तक महोत्सव चालू होणार आहे तिथं 14 ते 22 तारखेपर्यंत. आणि त्याचं टायमिंग 11 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. तर तिथं आता जाणार आहे वाचायला. भाऊ कुठे आला? भाऊ व्हिडिओ काढते मस्तपैकी आयफोनमध्ये.
आणि मी आपला साध्या फोनमध्ये व्हिडिओ काढतोय. तर भाऊ आता लय गोरा घुमटा पडलाय का AC मध्ये बसल्यामुळं 2 दिवस सलाईन लावल्यामुळं वाव म्हणते. असं काय हरकत नाही. तर आता पुढे जाऊया आपण. सगळे शाळेचे वगैरे स्टुडंट येतात सगळे इथं. आणि हेच ते गोखलेवाल, हेच ते फर्निचरचं गोखलेवाल. तर आता आपण इथून पुढे निघूया. आपल्या गाडीकडे जाऊया, गाडी घेऊया आणि बर्रकने रूमकडे जाऊया. चला हां चल की जाऊ का? चल की संपलं की आता काय ते बॅडमिंटन वगैरे नाही ना खेळायला. हा मग 200-400 काय 501 रुपये जमा करूया आपण. आता आपण नाही म्हणजे ते जमा करतात. तर आमचे कार्यकर्ते सगळे आता लायब्ररीत गेलेत. विजय शिंदे भाऊ, बाबू सानप, ऑफिशियल आणि माऊली तर काय गेलाय तिकडे. आकाश भाऊ पण ऑफिसला गेलाय. त्याच्यामुळे त्यांना असं काही खेळायला भेटणार ना. सबसिडी काय ते फुकट आहे का पैशावर आहे? येलो रिटर्न आपण तर काय करायचं, फुकट आहे पैशावर. तर आमच्या गाड्या पार्किंग इकडे लावल्यात बघा. तुम्हाला दाखवतो पार्किंगचा कसा धडा झाला इथं. तर आम्ही लय चाललो इकडे पार्किंग केलेलं आहे आमच्या गाड्या आणि भरपूर वेळ झालेला आहे. आणि आता पार्किंगमध्ये आमची गाडी लावलेली आणि ते समोर दिसते का आमची डिओ, ती गाडी घेऊन आता आम्ही निघतो इथून. अरे हे नको. तर चला पार्किंगवरनं डायरेक्टली आता FC कॉलेजमध्ये आलेलं आहे. म्हणजे गाडी घेऊन माझी पार्किंगला होते तिथं. आणि हे पाहू शकता तुम्ही आता सगळे म्हणजे पुस्तक वाचून सगळेजण उठलेत, काही जण वाचतात आणि माझं पण वाचून झालेलं आहे 1 तासभर. कारण की व्हिडिओ काढता येत नव्हतं त्याच्यामुळं मी डायरेक्टली लास्टलाच घेतलेलं आहे. प्रमाणे मी इथं आलो होतो. म्हणजे मी म्हणलं होतं मागं FCला मी जाणार आहे FC कॉलेजला. कारण की तिथं वाचनाचा म्हणजे आज 12 ते 1 वाचन होतं त्याच्यामुळं आलो होतो मी. आता वाचन वगैरे झालं आहे. आता मी चाललो आहे साठे मामाकडं आणि तिथून घरी जाणार आहे. म्हणजे रूमला जाणार आहे कारण की भाऊला सलाईन लावायला न्यायचं आहे. तर चला मग बाय बाय. माझा व्लॉग इथं संपवतो. जय महाराष्ट्र.